सर्वांना नमस्कार. मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सहर्ष असं स्वागत करतो. मित्र, शिक्षण सप्ताहानिमित्त आपण व्हिडिओची सिरीज बनवत आहोत. यामध्ये दिवस पहिला व दिवस दुसरा याचे व्हिडिओ बनवलेले आहेत, ते आपण पाहावे. तसेच व्हिडिओला लाईक करावे, चॅनेलला सबस्क्राईब करावे. आज आपण तिसरा दिवस हा पाहणार आहोत आणि त्यातील उपक्रम पाहणार आहोत. तिसरा दिवस हा क्रीडा दिन म्हणून साजरा करायचा आहे. या संदर्भातील उपक्रम आणि उद्दिष्टे आपण पाहूयात. क्रीडा दिन उपक्रमाची उद्दिष्टे: विद्यार्थ्याच्या पायाभूत अवस्थेपासूनच खेळ आणि फिटनेसचे महत्त्व पटवून देणे. यासाठी पहिला आहे पहा, खेळ आणि तंदुरुस्तीच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवायचे. 2. समकालीन खेळांच्या समांतर देशी खेळांना प्रोत्साहन द्यायचं आहे. 3. तरुणांच्या मनात सांघिक भावना आणि शिस्तीची भावना जागृत करणे हा महत्त्वाचा भाग आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे पहा. त्यानंतर सांघिक भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे, तसेच शिस्त निर्माण झाली पाहिजे. 4. राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे. 5. खेळ विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनावा, जेणेकरून दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी खेळाला महत्त्व दिलं पाहिजे विद्यार्थ्यांनी. 6. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी भारताचे जे काही स्वदेशी खेळ आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं या ठिकाणी. 7. विद्यार्थ्यांमध्ये अभिमान, खिलाडू वृत्ती आणि नैतिक वर्तनाची सकारात्मक वृत्ती विकसित करणे, म्हणजे हार जीत हे पचवता आलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टी खिलाडू वृत्तीनं घेतल्या पाहिजेत. 8. विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त बनवणे. 9. विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एक सामायिक व्यासपीठावर एकत्र आणून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढवणे, म्हणजे समाजातील जे काही गुणवंत खेळाडू असतील त्यांना एकत्रित आणणे, त्यांचे मार्गदर्शन या ठिकाणी घेणे. 10. खेळातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्ये रुजवणे. शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेतली जाणार आहे. त्यामध्ये स्वदेशी खेळांना प्राधान्य देण्यात यावे असे म्हटले आहे. या संदर्भातील उपक्रम पुढे पाहूयात. शालेय स्तरावर पहिल्या सत्रातील 1 ते 2 तासामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्वदेशी खेळांचे आयोजन करावे. इयत्ता 1ली ते 5वीसाठी सापशिडी, पत्ते, शर्यत, गोट्या, सागरगोटे, भोवरा, टिपरी, लगोरी, लंगडी, फुगडी, आंधळी कोशिंबीर, चमचा लिंबू, सुईदोरा, दोरीवरच्या उड्या अशा प्रकारचे खेळ घ्यावेत. जे यापूर्वी पारंपरिक खेळ म्हणून आपण खेळत होतो ते पुन्हा घ्यायचे. इयत्ता 6वी ते 12वीसाठी बुद्धिबळ, सारीपाट, खो खो, कबड्डी, विटीदांडू, भालाफेक, मल्लखांब, धावणे, शर्यत, लंगडी, लगोरी, 3 पायांची शर्यत, लांब उडी, उंच उडी, लेझिम हे खेळ घ्यावेत. तसेच यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या 75 स्वदेशी खेळापैकी आपण खेळ जे आपल्या परिस्थितीनुसार, स्थानिक परिस्थितीनुसार जे उपयुक्त आहेत ते सर्व खेळ आपण घ्यायचे आहेत. त्या खेळांची निवड करायची आहे. शक्य झाल्यास स्थानिक खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्यास त्यात विजयी होणाऱ्या संघांचा, खेळाडूंचा यथोचित सन्मान केला जावा. स्थानिक खेळ भरवायचे, ते त्या खेळातील स्पर्धा त्या ठिकाणी भरवायच्या आहेत. स्वदेशी खेळांच्या आयोजनादरम्यान स्थानिक खेळाडू, शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य सहभागी होतील याची दक्षता घ्यावी. म्हणजे जे आपण स्वदेशी खेळ घेणार आहोत, स्थानिक खेळ घेणार आहोत, त्यातील जे अगोदरचे खेळाडू असतील त्यांचाही सहभाग त्यामध्ये आपण घ्यायचा आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचेही सहकार्य आणि सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. पालक आणि नागरी समाज संस्था यांची मदत घ्यावी. सदर उपक्रमामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात यावा. महत्त्वाची गोष्ट. अपेक्षित परिणाम या उपक्रमांचा काय अपेक्षित आहे? विद्यार्थी समाज यांच्यात खेळाच्या महत्त्वाविषयी अधिक चांगली समज निर्माण होईल. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खेळाची भावना विकसित होईल. वर्गाबाहेरील शिक्षणाचा अनुभव येईल. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, तंदुरुस्ती, निष्पक्षता, संघकार्य आणि एकता ही विविध मूल्ये रुजवली जातील. म्हणजे खेळाचं महत्त्व या दिवशी आपल्याला मुलांच्यामध्ये रुजवायचं आहे. बघा, अशा पद्धतीचं क्रीडा दिन हा तिसऱ्या दिवशी उपक्रम राबवायचा आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.